रवींद्र महाले आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत आता लाईव्ह जोडलेले आहेत पुणतांब्यावरनं। रवींद्र, तू आता त्याच पुणतांब्यामध्ये सुरू आहे जिथनं हे आंदोलन पेटलं, जिथनं या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात गेली। मात्र पुणतांब्यामधल्या शेतकऱ्यांच्या, पुणतांब्यामधल्या ग्रामस्थांच्या आत्ता नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? तू आत्ता आहेस, नेमकं काय वातावरण आहे थोडक्यात सांग। नक्कीच अनिकेत, काल कोर कमिटी आणि मुख्यमंत्र्यांची जी चर्चा झाली आहे ते कोर कमिटीने सकाळी हे केलंय की संप हा मागे घेण्यात आला आहे। तसंच मुख्यमंत्र्यांनी यांच्या 70% मागण्या मान्य केल्या आहे। मात्र पुणतांब्यातील जिथून हा विड्या उचलला गेलेला आहे संपाचा, मात्र आजही तो संप सुरूच आहे। आज पुणतांब्यात जे शेतकरी आहेत ते तीव्र संताप व्यक्त करत आहेत, कारण की कोर कमिटीने परस्पर हा निर्णय घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी 70% नाही तर पूर्ण 100% ज्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या त्या पूर्ण करण्याचं शेतकरी हे करत आहेत। संप हा कुठेही संपलेला नाही। आपण आज बघितलं की राज्यभरात जे शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। आज पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन जे आहे ते पुणतांब्यात केलेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा आणि कोर कमिटीने घेतलेला निर्णय हा योग्य होता की नाही। आणि आता शेतकरी अजून तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। नेमकी आपण बघितलंय की कोर कमिटीने जी सकाळी घोषणा केली की संप जो आहे तो संप संपलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी 70% मागणी आपली जी पूर्ण मान्य केलेली घोषणा केलेली, तर काय आपल्याला ती मागणी मान्य होती आणि काय कोर कमिटीने जो संपाचा आवाज दिला तो संपाचा काही परिणाम जाणवला आणि आपली पुढची आंदोलनाची पार्श्वभूमी काय असणार? संप कोणत्याही पद्धतीत कोणत्याही स्वरूपाचा संप मागे घेतलेला नाही। संप हा सुरूच आहे आणि शेतकरी संपावर या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे ज्या मागण्या गेलेल्या आहेत त्या मागण्या पूर्णपणे 100% मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही आणि हे आंदोलन असंच पुढे सुरू राहणार आहे। यामध्ये कुठलाही फेरबदल होणार नाही। या आंदोलनाच्या माध्यमातून 5 तारखेला जे महाराष्ट्र बंदचं आव्हान शेतकरी संपाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे, हे आंदोलन होणार। 5 तारखेला महाराष्ट्र बंद राहणार। आपल्याबरोबर आणि शेतकरी आहेत। काय मुख्यमंत्र्यांनी परत तुम्हाला चर्चेला बोलवलं, तर काय तुम्ही चर्चेला जाणार? आज मुख्यमंत्र्यांनी जे काय पद्धतीने चर्चा करतायत तर मला वाटत नाही की कोणी परत चर्चेला जाईल म्हणून, की शेतकऱ्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, या अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी कोणाशी चर्चा करू नये। शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत चालले आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता डायरेक्ट घोषणा करावी आणि यातून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी व हमी भाव द्यावा, या दोनच मागण्यावरती चर्चा करावी एवढं। नक्कीच आपल्याबरोबर अनिकेत आणि शेतकरी आहेत। नेमकी आज जी कोर कमिटीने जी घोषणा केली संपाची, ती कोर कमिटी तिथं गेलेली होती। त्यानंतर आपण जे आहेत ते कोर कमिटीचे जे सुमोशी आहेत ते सूर्यवंशी जे म्हणतात की माझं चुकलं, मी घाई गडबडीत जे आहे ते घोषणा केली आहे, तर काय ते म्हणतात आम्ही शेतकऱ्यांशी परत बसून शेतकऱ्यांची पुढची जी दिशा आहे आंदोलनाची ती आपण तय करू। तर काय तुम्ही सूर्यवंशीला पुन्हा तुमच्यात सहभागी करणार का? जयाजीराव सूर्यवंशी फार मोठं नाव आहे, कोर कमिटी सदस्य होते। कोर कमिटी नाही ती चोरच कमिटी होती आणि तुमची कोर कमिटी 23 जणांची होती आणि तुम्ही 8 जण जाऊन अख्ख्या महाराष्ट्राचा निर्णय घेता, अख्ख्या म्हणजे समस्त शेतकरी वर्गाचे काय तुम्ही मालक असल्यासारखे वागता। जयाजीराव, तुम्हाला या आपल्या जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगणं आहे का तुम्ही ना त्या औरंगाबादला वाचलात, तुम्ही जर आता जर पुणतांब्यात पाव ठेवला तर समस्त पुणतांब्याकरांच्या वतीने तुम्हाला मी 100% सांगतो का तुमचे हातपाय तोडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नक्कीच अनिकेत, आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते आहेत राजेंद्र पठारे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, क्योंकि शिवसेना ही कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं शिवसेना दावा करत असते। मात्र आज संपावर गेले 3 दिवसापासून शिवसेनेने कितपत साथ जो आहे या शेतकऱ्यांना दिलेला आणि शेतकऱ्यांबरोबर उभे राहिलेला आपल्याला काय नेमकी शिवसेना कायम शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दावा करत असते। काय आपण आता सत्तेत आहे बीजेपी बरोबर, त्यामुळे काय शिवसेना काय शेतकऱ्यांबरोबर उतरलेली आपल्याला दिसत नाही? नाही, शिवसेना ही शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी उभी आहे। जिथे प्रश्न असन शेतकऱ्यांचा गंभीर, तिथे शिवसेना नेहमी असते खंबीर। म्हणून या संपामध्ये शिवसेना सहभागी झालेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। आणि ज्या जयाजी सूर्यवंशींनी ह्या ज्या शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आत्ताच सहकाऱ्यांनी जे सांगितलं, खरं त्यांची जागा ही कोर कमिटीत नसून यांची जागा ती चोर कमिटीत असायला पाहिजे होती, पण त्यांना कोर कमिटीत घेतलं कसं हाच माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे। कारण या देशाचे पंतप्रधान मोदी आहे। माझी पंतप्रधान साहेबांना विनंती आहे, तुम्ही देशाचे पंतप्रधान असतील मोदी, या शेतकऱ्याच्या नका लागू तुम्ही नादी। देशाचे पंतप्रधान असतील मोदी, तुम्ही शेतकऱ्याच्या नका लागू नादी। या शेतकऱ्याने दिली तुम्हाला देशाची गादी,
नाही तर हाच शेतकरी करून टाकील तुमची बर्बादी. म्हणून भविष्याच्या नक्कीच काळात आपण आज बघितलं नक्की रवींद्र, तू आमच्यासोबत असाच राहा. रवींद्र महाले आपल्यासोबत असाच राहा. आपल्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया समजल्या. मात्र आत्ताच आपल्यासोबत आहेत जयाजीराव सूर्यवंशी, शेतकऱ्यांचे नेते आपल्यासोबत आहेत. रवींद्र, असाच राहा, कुठेही जाऊ नकोस. जयाजीराव, न्यूजरूम मध्ये स्वागत. अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत. तुम्ही आता प्रतिक्रिया ऐकल्यात. कोर कमिटी नाही चोर कमिटी इथपर्यंत मजल गेली. काय एवढा रोष? नेमकं काय घडलं की जयाजीराव कालपर्यंत हिरो होते, आज अचानक का शेतकऱ्यांच्या मते ते विलन बनतात? खरं तर शेतकऱ्यांचा या ठिकाणी मी काही दोष म्हणत नाहीये. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी येते की कर्जमाफी झाली पाहिजे. बरोबर. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला डायरेक्ट भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची प्रमुख मागणी की लगेच लगे आम्हाला कर्जमाफी झाली पाहिजे. आणि त्यांची नाराजी बरोबर आहे ना, त्यांनी नाराजी माझ्यावर व्यक्त नाही करायची तर कोणावर व्यक्त करायची? आपल्या माणसावर नाराजी व्यक्त केली जाते आणि त्यांच्या चिडीचा मी स्वागत करतो, कारण त्याच्यामुळे मलाही काही शिकायला मिळेल. खरं तर आता माझी हातपाय तोडायची भाषा केली जाते. या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची भाषा शोभल्या जात नाही आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुलावत विचाराने काम करतो. खरं तर आमच्याकडून काही चुकलं असेल तो आम्हाला विचारण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु काल जो प्रकार घडला की आम्ही काही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांजवळ डील करायला आलेलो नव्हतो. तसं जर असतं तर पुणतांबामध्ये आम्ही त्या ठिकाणी 5 जूनची महाराष्ट्र बंदची हाक दिली नसती. आमच्या मनात जर तसं काय असतं तर खरं तर आम्हाला आज मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. पण रात्री आल्यानंतर आम्हाला असं समजलं की मुख्यमंत्री उद्या परळीला आणि लातूरला जाणार आहेत. त्यामुळे तो घाईघाईमध्ये चर्चा केली गेली आणि आमचं एक त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे चुकलं की आम्ही पुणतांब्याला जाऊन हा निर्णय जाहीर करणं गरजेचं होतं. ते आम्ही त्या ठिकाणी जाहीर केल्यामुळे आज सगळा घोळ या ठिकाणी दिसतोय. ही मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे. आज माझ्यावर जे काही महाराष्ट्रामध्ये आरोप केले जातात की जयाजी सूर्यवंशींनी काहीतरी त्यांचं सेटलमेंट झालं, खरं तर आमच्यावर पूर्वी आरोप झाले की ही जी किसान क्रांती आंदोलन जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी चालवतंय. आता आमच्यावर आरोप केले गेले की आता हे भाजपचं पिल्लू आहे किंवा भाजप त्यांच्याबरोबर आहे. ही सगळं अत्यंत क्लेशदायक आहे आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये खरं तर आम्ही फूट पाडत नाही. काही राजकीय शक्ती याच्यामध्ये घुसून या शेतकऱ्याची चळवळ ताब्यामध्ये घेतात. थोडं थांबवतो. रवींद्र महाले, आपले प्रतिनिधी, ज्या शेतकऱ्यांनी तुमच्याबद्दल असे उद्गार काढले किंवा जे रोष व्यक्त करतायत, जे तुम्ही मान्य करताय, रवींद्र तुझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांना सांग की आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी जाणीवपूर्वक अपप्रचार केला जातोय, रवींद्र, त्यांना सांग की अगदी थोडक्यात विचार नेमका काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. जयाजीराव म्हणतात की त्यांचं नाव बदनाम केलं जातंय आणि केवळ आंदोलनात फूट पाडण्यासाठी त्यांच्या नावाचा उपयोग केला जातोय. नक्कीच अनिकेत, जयाजीराव म्हणतात आहे की आमच्या या आंदोलनात फूट पाडण्याचा जातोय आणि माझ्या नावाचा चुकीचा तुम्ही मेसेज बसवलात. नेमकी काय सांगा? तुमचा कोणी फूट पाडत नाही आहे. तुम्ही स्वतःच या सगळ्या आंदोलनामध्ये फूट पाडलेली आहे. तुम्ही स्वतःच परस्पर निर्णय घेतले. आज या समस्त शेतकरी बांधवांच्या ज्या संतप्त भावना आहेत त्या केवळ तुम्ही आपल्या मनमानी कारभारामुळे घेतल्या. जर 5 महिन्याचा अवधी मागून घ्यायचा होता तर मग मागं जे शिष्टमंडळ गेलं त्याचं काय वाईट वाटत होतं त्यांना? जर या पद्धतीच्या कुठल्याही प्रकारची जर आपल्या अपेक्षापूर्ती झालेली नाही आहे मग संप मागे घ्यायचा संबंध काय होता? ज्या पद्धतीने तुम्ही संप मागे घेतला हे सगळ्या भूमिका तुमच्या संशयास्पद असल्यामुळे हे शेतकरी तुमचा निषेध व्यक्त करताय. प्रत्येकजण जी भावना उग्र भावनेने बोलतायत त्याच्या मागचं कारण आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा विचार केला नाही. मागण्या पूर्ण न होता तुम्ही संप मागे घेतला. हे सगळ्यात मोठं दुर्दैव शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आताच म्हणतात ते जयाजी की माझ्याकडनं चूक झाली. या ठिकाणी मी नम्रपूर्वक आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो, खरं तर हे सगळं मिसअंडरस्टँडिंग होतंय. आपल्याला काय मागण्या मान्य केल्या की नाही केल्या हे आपण ऐकलेलं नाहीये. त्याच्यामधील काही मागण्या मान्य झालेल्या आहेत. पहिली म्हणजे दुधाच्या भावाच्या संदर्भातला किमान आता 20 दिवसानंतर आपल्याला जवळजवळ 30 रुपये 35 रुपयाच्या आजूबाजूला दुधाचा भाव मिळणार आहे. शेतकऱ्यांचे जे डबल टिबल लाईट बिल केले होते ते पूर्वीसारखं लाईट बिल त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. विश्वास ठेवला हा जो सगळा प्रकार आहे आणि तुम्ही तिथं जाऊन आंधळ्यात निर्णय घेतला त्याचा शेतकरी या ठिकाणी निषेध करतो. तुम्हाला या चुकीला माफी नाही. शेतकऱ्यांनीच आता हे आंदोलन हातात घेतलेलं आहे. तुम्हाला आता या आंदोलनात आम्ही येऊन देणार नाही. मागच्या 8 दिवसापूर्वी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे जयाजीरावांबरोबर तुमची कमिटी गेलेली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्याची आपल्याला घोषणा केली होती की 2 महिन्यात मी या शेतकऱ्यांच्या कर्जावरती घोषणा केली होती की 70% जे आहेत 70% त्याच्यातनं माफी कराल. मात्र आता जयाजीरावां तुम्ही कमिटीची काल पुरत गेली आणि 4 महिन्याचा तुम्हाला कालावधी देतो गेलाय. नेमकी काय समजलं की मागील जे 8 दिवसापूर्वी 2 महिने सांगितले होते आणि आता काल 4 महिने सांगितले जाते. एकंदरीत म्हणजे काय मुख्यमंत्री कोणी शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो, निवेदन देण्यासाठी गेलतो. संप सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्याचा माल रस्त्यावर येण्यापूर्वी आम्ही निवेदन देण्यासाठी गेलतो. तर मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर धनवटे यांनी आम्ही चर्चा केली मुख्यमंत्र्यांसंग
आणि त्यांनी सांगितलं आम्हाला 2 महिन्याचा टाईम द्या, मी सरसकट कर्जमाफी देणार नाही आणि अल्पभूधारकांना कर्जमाफी देऊ. आम्ही म्हणलं तसं जमणार नाही, तुम्ही सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, शेतीला हमी भाव मिळाला पाहिजे. तो म्हणे हा सगळा प्रश्न मोठा आहे, मला 2 महिने टाईम द्या. आम्ही म्हणलं ठीक आहे, 1 जूनला टाईम आहे अजून. आम्ही त्यासाठी थांबलो. ठीक आहे म्हणलं, त्यांना वेळ दिला. पण त्याच्यानंतर 1 जूनला हे आंदोलन चालू झालं. परस्पर यांनी या स्वयंघोषित कमिटीनं घोषणा केली. त्याचा या ठिकाणी शेतकरी निषेध करतो आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे. हे आंदोलन पुढे असंच चालू राहील या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला सांगतो. नेमकी आता जयाजीराव म्हणतात माझं चुकलंय का? जयाजीरावनं तुम्ही स्वीकारणार का? परत पुन्हा त्यांना बैठकीला बोलणार का? शेतकरी त्यांना अजिबात स्वीकारणार नाही, कारण शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयाचं नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं. शेतकरी त्यांना आज स्वीकारू शकत नाही. त्यांनी गुडघे टेकून जरी शेतकऱ्यांची माफी मागितली, कारण शेतकरी कधी संघटित होत नाही. शेतकऱ्याला हा प्रश्न चांगला होता, संपावर जायचा प्रश्न होता आणि शेतकरी हा गंजला, कुजला, पिजला, कोलमडून पडला आणि कधीच्या नावात शेतकरी एकत्र झाला. आणि तुम्ही जर असा विश्वासघात करणार असाल, इथून पुढे शेतकरी कधी असा नाही, एकत्र मुळात येईल का? आता त्याच्यामुळे जे आता या शेतकरी ठिकाणी त्यांना बोलतात, कधीही खरं माफ तर करतील. त्यांना- पुणतांब्यामधील स्थानिक राजकारण याच्यामध्ये आलेलं आहे की ज्या पुणतांब्यामध्ये हे आंदोलन चालू झालं त्यावेळेस ही सगळी मंडळी आहे, ती मंडळी त्या चळवळीमध्ये दिसली नाही आम्हाला. आम्ही ज्या वेळेस गेलो त्यावेळेस आम्हाला दिसली नाही. आणि खरं तर जयाजी सूर्यवंशीवर जो आरोप केला जातो, जयाजी सूर्यवंशी हा कोर कमिटीचा प्रमुख नव्हता. या सगळ्यामध्ये 10 ते 12 लोक आता आमच्या कोर कमिटीमध्ये कालच्या बैठकीला होते. जयाजी सूर्यवंशीने हा निर्णय एकट्याने डिक्लेअर केलेला नाही आहे, पण आता जयाजी सूर्यवंशीला सगळेजण आता अटॅक करतायत आणि माझा वापर राजकारणासाठी केला जातोय. काहींच्या पोटामध्ये असं दुखतंय की आम्ही संघर्ष यात्रा काढली, मुख्यमंत्र्यांनी आमचा विचार केला नाही, आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलं, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विचारलं नाही. कोण आला? जयाजी सूर्यवंशी, की ज्या जयाजी सूर्यवंशीने लगेच मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबरोबर 4 तास केले. त्याचं काय महत्त्व एवढं वाढवायचं? असा जो प्रकार घडला हा युगोमधून सगळा घडतोय. आणि राजकारणातील काही लोकांना या शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर पोळी भाजून घ्यायची आहे. शेतकऱ्यांना खरं तर आता खरीप तोंडावर आलेलं आहे, पाऊस लवकर येतोय. या प्रकारचं आंदोलन ज्या दिवस जर राहिलं तर शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून माझ्या आणि आमच्या कमिटीने निर्णय घेतला की आपण 2 पावलं पुढे येऊ, हे आपण सध्या आंदोलन स्थगित ठेवू. सरकार जे आता काय निर्णय देते त्याच्यामध्ये आता खरं तर काही निर्णय एवढे चांगले झालेले आहेत, पण आत्ता या ठिकाणी सरकारच्या बाजूने ते बोलणं गरजेचं होतं. ते त्या ठिकाणी सरकार कमी पडतंय. पण मी निश्चित याप्रमाणे सांगतो, आम्ही कुठली गद्दार केलेली नाही आहे, आमच्याकडे गद्दारीचं स्थान नाही आहे. जयाजी सूर्यवंशी रोज 18 घंटे शेतकऱ्यांसाठी काम करतो. सकाळी उठल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर असतो. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पुनर्जीवन. अहो हे आत्ता राजकारणामध्ये आता दिसत आहेत, ही सगळे पावसाळे छत्रे आहेत. आता कोणतं टीव्हीवर दिसायला लागलं म्हणून आपले काही लोक बोलायला लागलेले आहेत. कोण डॉक्टर, कोण कंडक्टर, आता काय करताय तुम्ही? कोणाचे पित्ते म्हणून काम करताय? खरं दुर्दैवाची गोष्ट आहे. मला याच्यामध्ये भांडणामध्ये जायचं नाही. आम्ही या ठिकाणी नम्रपणे सांगतो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्याबरोबर राहणार. कारण हा जयाजी सूर्यवंशी जातीचा शेतकरी आहे, पुढारी नाही आहे. माझा प्रपंच शेतीवर चाललाय, कोणाच्या राजकारणावर पैशावर चाललेलं नाहीये. त्यामुळे जे आरोप करतायत ते आरोप करायचा प्रयत्न करू नका. माझ्याबद्दल स्पष्ट माहिती करून घेण्यानंतर बोला. आणि प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचे दलाल तुम्ही आजच्यापर्यंत खाल्लेला आहे. अरे दलाली खाली तर दाखवून दे रे. ए हुशार, दलाली खाली तर दाखवून दे. तू कोणाचा दलाल आहे मला माहिती आहे. तू कोणाचं दलाली करतो मला माहिती आहे. तू काय मला सांगतोस? अरे तुझा जीवन दलालीवर चाललंय. मी कुठली दलाली खाली ते तर दाखवतो, मी तर दाखवतो. शेतकऱ्याला विश्वासात न घेता कोणाला बोलतो तू? कमिटी बनवली. पुणतांब्याचे शेतकरी एक पण नव्हतं. तुम्ही स्वतः सदाभाऊ खोताचे हस्तक आहात असा शेतकऱ्यांचा तुम्हाला आरोप आहे. अरे दलालीचा आरोप करण्याच्या अगोदर स्वतःचं आत्मपरीक्षण करा. सरकारचे हस्तक स्वतःचं आत्मपरीक्षण करा. मी कोणाचा हस्तक नाहीये, तुम्ही सरकारचे मी कोणाचा हस्तक नाहीये, लक्षात ठेवा. तुम्हाला माफ करणार नाही. हा महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही, माफ करणार नाही तुम्हाला. काय काय आम्हाला ते बरं का चळवळीतल्या गोष्टीमध्ये सांगू नका. कोणाचे तुम्ही दलाली करा, आम्हाला नका सांगू. तुम्ही तुमची दलाली करा, आम्हाला काय त्याचे काय घेणं नाहीये. आम्ही शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये आहोत, आम्ही शेतकऱ्याच्या बरोबर आहोत ना. थोडी जरी नैतिकता असती ना, थोडी जरी नैतिकता तर पुणतांब्याला याची भाषा केली नसती. आणि तुम्ही जे म्हणता ना हे आता दिसू राहिले, तुम्हाला माहिती आहे का पुणतांब्याचे ग्रामसभेचा खर्च कोणी केलेला आहे? आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी 100 रुपये वर्गणी करून पुणतांब्याची ग्रामसभा केली आणि तुम्ही म्हणता दिसत नाही. आयत्या बिळावर तर नागोबा तुम्ही झालेले. आम्ही अजिबात आयत्या बिळावरचे नागोबा झालो नाही. उलट आम्ही तुमच्या चळवळीला पाठिंबा दिला. ही चळवळ राज्यभरामध्ये घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं. तिला पुणतांब्याच्या बाहेर काढले, लक्षात ठेवा. जयाजीराव मुक्कामी थोडी नैतिकता तुम्ही पुणतांब्याच्या बाहेर नेण्याचं काम आम्ही केलं नाही. तुम्ही चळवळ पुणतांब्यामध्ये बरेच राहिले असते, विसरू नका. जर पाऊल ठेवला तर तुमचा पाऊल काढणार हा पहिलाच पुणतांबेकर असेल, हे तुम्ही ध्यानात ठेवा. येतो मी उद्या येतो, बघू तुमच्यात किती ताकद आहे. मी उद्या येऊन दाखवतो. तयारी तलवारी विलवारी तयार ठेवा. सयाजीराव
तुमचं आडनाव खरं पिसार पाहिजे होतं. सोमवंशीच्या आईची सह्याजी पिसार तुमचं आडनाव पाहिजे होतं. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला, विश्वासघात केला, केसाने गरा कापला. जेवढं तुम्हाला सांगावं तेवढं कमी आहे. तुमच्यावर फार विश्वास ठेवला होता शेतकऱ्यांनी, तुम्ही विश्वासघात केला. तुम्ही मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाहीये. महाशय, मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाही. मी काही त्याच्यामध्ये केलेलं नाहीये. आणि आता तुम्ही ज्या ठिकाणी आता निर्णय जाहीर केलाय की आमचं आंदोलन चालू आहे, त्याच्यावर विश्वासघाताचा प्रश्न नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बाकी तुमची ही दुकानदारी हा शेतकरी महाराष्ट्रातला बंद केल्याशिवाय राहणार नाही. तुमची दुकानदारी काय दुकानदारी दाखवून द्यावं, सिद्ध करावं. शेतकरी काहीतरी बोलताय तर म्हणून बोलू नका. या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही हे बंद करा, बंद करा. बोलता येत नाही. आमची तरफायची आग मस्तकाला गेली. तुम्ही शेतकऱ्याचं नुकसान केलं. तुम्ही हस्तक आहात, या सरकारचे तुम्ही हस्तक आहात. तुम्ही शेतकऱ्याला संपवलं. महाशय, मला अगोदर म्हणायचे मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हस्तक आहे. आता तुम्ही म्हणता भाजपचा हस्तक आहे. एकदा ठरवा मी हस्तक कोणाचा आहे ते. तुम्ही हा उद्योग केला. तुमचा शेतकरी निषेध करतो. महाराष्ट्रात छोटा शेतकरी असू नये तर मोठा शेतकरी असो, तुमची ही दुकानदारी आम्ही इथून पुढे चालू देणार नाही. तुम्ही आमच्या गावचे काही हस्तक हाताशी धरून ही दुकानदारी केली. तुमचे प्रपंच तुमचं राजकारण तुमच्या गावामध्ये राहू द्या. महाशय, तुमचं राजकारण गावामध्ये राहू द्या. तुमची 6 महिन्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक लागणार आहे. त्या निवडणुकीचा वापर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वापर करू नका. तुमचे राजकीय मतभेद तुमच्या गावामध्ये ठेवा. विनंती आहे माझी तुम्हाला. तुमची चॅनलवर बोलण्याची लायकी नाही. तुमचं जे राजकीय गावातलं राजकारण आहे त्या गावामध्ये ठेवा. ऐकल्या जयजीराव प्रतिक्रिया ऐकल्या, संतप्त प्रतिक्रिया आहेत. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशीदास भोईटे आहेत. भोईटे सर, अत्यंत संतप्त प्रतिक्रिया. जयाजीराव आपल्या सोबत आहेत. पुणतांब्यातील शेतकरी तसंच जयाजीराव सुद्धा सोबत आहेत. एकच वाईट वाटतंय की शेतकरी प्रथमच या महाराष्ट्रात इतिहास घडला. 1 जूनपासून शेतकरी संपावर गेले. स्वतःच्या हक्कासाठी कोणावरही उपकार ते मागत नव्हते. स्वतःच्या हक्कासाठी ते लढत आहेत. त्यामुळे 2 दिवस, तिसरा दिवस आजचा जय महाराष्ट्र शेतकऱ्यांसोबत आहे. शिवारातून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांसोबत आहे. पुणतांब्यातील शेतकरी असो किंवा जयाजीराव आता न्यूजरूममध्ये आहे, सर्वांना आमचं एक नम्र आव्हान एकच आहे, झालं ते झालेलं आहे. आता पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ज्यांनी क्रांतीचा एल्गार केला, सर्वप्रथम या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उभं केलं, त्यांनासुद्धा आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी जय महाराष्ट्र आपल्यासोबत आहेच. आपणसुद्धा एका निर्धारानं, एकजुटीनं सर्वांनी या आपल्या भूमिकेवर कायम असावं. जे काही शेतकरी भूमिका घेतील त्यासोबत जय महाराष्ट्र असेल. कारण शेवटी आमची पत्रकारिता या मातीसाठी, या मातीतल्या माणसांसाठी आहे. तुमच्याशी आमचं इमान आहे. त्यामुळे कृपया एक निर्धार करा. कुठेही एकमेकात आपण फूट दाखवून देता कामा नये. एक नम्र असं आव्हान आहे जय महाराष्ट्राच्या वतीनं सर्वांना. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. आम्ही कायम तुमच्यासोबत राहू. जयाजीरावांकडून जे काही घडलं ते घडलेलं आहे. त्यांनी त्यासोबत मगाशी म्हटलं तसं की थोडंसं जाहीर करण्यात घाई झाली. ते पुणतांब्याला येऊन जाहीर करणार होते. त्यांनी तिकडे जे काही वर्षा बंगल्याबाहेर जाहीर करण्यात थोडीशी घाई केलेली आहे. आता मात्र पुणतांब्यातील शेतकरी जे काही ठरवतील, या महाराष्ट्रातील शेतकरी जे काही ठरवतील तेच यापुढे होईल, यात काही शंका नाही. त्यामुळेच आज दिवसभर जे काही घडत होतं तिथं आम्ही तुमच्यासोबत होतो. आतासुद्धा तुम्ही जे काही घडवाल त्यासोबत आम्ही असू, हा एक शब्द आहे.